विद्यार्थी मित्रांनो, 5वी 6वी 7वीला तुम्ही 1 ते 300 पर्यंत उजळणी शिकलेले आहात. पण त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या कोणत्या, पूर्ण संख्या कोणत्या, पूर्णांक संख्या कोणत्या याचाही तुम्ही 6वीला अभ्यास केलेला आहे. आता 8वीला आपल्याला परत त्याची थोडक्यात रिव्हिजन घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आपण बघणार आहोत. 1 2 3 4 5 आणि त्यापुढे डॉट डॉट लिहिलेले आहे, म्हणजे त्या पुढच्या सर्व संख्या यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्याच्या आधी आपण शून्य ऍड करतो. शून्यापासून 1 2 3 4 5 डॉट डॉट आणि त्या पुढच्या सर्व संख्या यांना पूर्ण संख्या म्हणतात. त्याच्यानंतर त्या पुढची कन्सेप्ट आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 आणि त्या पुढच्या सर्व संख्या. थोडक्यात धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य ह्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. त्यामध्ये 1 2 3 4 5 ह्या पूर्ण संख्या पण आहेत आणि त्या पूर्णांक संख्या पण आहेत. पूर्ण संख्या फक्त शून्य आहे आणि पूर्णांक संख्येमध्ये -5 -4 -3 -2 आणि -5च्या पुढे -6 अशा असंख्य ज्या ऋण संख्या असतात त्या पूर्णांक संख्या आहे. आता आपण परिमेय संख्या म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत. ह्या सर्व संख्या परिमेय संख्या तर आहेच, याशिवाय जी संख्या आपण n या रूपात लिहितो तिला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 5/2 3/4 m आणि n या ठिकाणी नेहमी पूर्णांक संख्याच घ्यावी लागते, तेव्हा ती परिमेय संख्या आपल्याला तयार होते. या ठिकाणी n च्या ठिकाणी कधीही शून्य घ्यायचं नाही. शून्य जर घेतला तर ती परिमेय संख्या होऊ शकत नाही. थोडक्यात जी संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये लिहिली जाते तिला परिमेय संख्या म्हणतात. आता आपण ही संख्या रेषा काढली. तुम्ही यापूर्वी 6वी 7वीला संख्या रेषा शिकलेल्या आहात. 8वीला आता त्या संख्या रेषेवर ही परिमेय संख्या कशी दाखवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. याप्रमाणे आपण संख्या रेषा काढली. संख्या रेषेवर या ठिकाणी शून्य लिहिला. शून्याच्या उजव्या बाजूला 1 2 3 ह्या धन संख्या लिहिल्या. शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या धन असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या ऋण असतात. -1 -2 -3 याप्रमाणे ही संख्या रेषा जर आपण पुढे वाढवली तर -4 -5 अशा ह्या असंख्य आहेत. आणि उजवीकडे ही संख्या रेषा जर पुढे वाढवली तर 4 5 6 7 8 अशा अनेक या धनसंख्या पण आहेत. आता आपल्याला जी पहिली परिमेय संख्या दाखवायची आहे ती 3/2. आता ही परिमेय संख्या दाखवताना तुम्ही छेदाकडे लक्ष द्या. या ठिकाणी छेद आहे 2 छेद असल्यामुळे ह्या प्रत्येक एककाचे आपल्याला 2 समान भाग करावे लागतील. मग हा जो एकक आहे ह्या एककाचे आपण 2 समान भाग केले. हा एक भाग, हा दुसरा भाग. इथं सुद्धा 2 समान भाग केले. 1 2 या ठिकाणी सुद्धा 2 समान भाग केले. 1 2 पुढे जर संख्या असल्या तर याप्रमाणे तुम्ही 2 भाग समान करा. त्याचप्रमाणे त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे वजा संख्येकडे सुद्धा प्रत्येक एककाचे 2 समान भाग करा. हा एक भाग झाला, हा दुसरा झाला. पुढच्या एककाचे 2 समान भाग केले. 1 2 त्याच्या पुढच्या एककाचे पण 2 समान भाग केले. अशा प्रकारे छेद 2 आहे म्हणून प्रत्येक एककाचे आपण समान 2 भाग केले. आता पहिली जी परिमेय संख्या आहे ती म्हणजे 3/2. आता 3/2 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची, तर शून्यापासून आपण घर मोजायचे. म्हणजे 1 2 आणि 3
ही 3 घरं घ्या. पुन्हा एकदा समजून घ्या. 1 2 3 आणि हा जो बिंदू आहे ह्या बिंदूच्या ठिकाणी तुम्ही ती संख्या लिहू शकता. 3/2. अशा प्रकारे आपण 3/2 ही संख्या रेषेवर ही 3/2 ही परिमेय संख्या दाखवली. त्याच्यानंतर दुसरी परिमेय संख्या आहे 5/2. शून्यापासून 5 घरं मोजा. 1 2 3 4 5. या ठिकाणी 5/2. ही तर 5/2 ही संख्या परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवली. त्याच्यानंतर काही आपण वजा संख्या घेणार आहोत. तर त्याच्या पुढची जी परिमेय संख्या आहे ती म्हणजे -3/2. आता -3 असल्यामुळे शून्याच्या डावीकडचे घरं मोजावे लागतील आपल्याला. 3 आहे म्हणून 3 घरं मोजा. 1 2 3 आणि या ठिकाणी -3. -3/2 ही संख्या दाखवली. अशा पद्धतीने संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संख्या रेषा दाखवताना तिचा छेद किती आहे त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. छेद जर 2 असेल तर प्रत्येक एककाचे समान 2 भाग करा. छेद 3 असेल तर प्रत्येक एककाचे समान 3 भाग तयार करा. छेद जर 4 असेल तर प्रत्येक एककाचे 4 समान भाग करा. आणि जो अंश आहे, अंशस्थानी जी संख्या आहे तेवढे घरं शून्यापासून मोजा. त्या ठिकाणी तुमची जी परिमेय संख्या आहे ती संख्या तिथं निश्चित करा आणि ती संख्या रेषेवर तुम्ही दाखवा. याप्रमाणे आपण आज 1 2 3 संख्या ह्या संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. यासारख्या तुम्ही 2-3 संख्या मनाने तयार करा, संख्या रेषा काढा आणि त्या संख्या रेषेवर दाखवण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आज आपण परिमेय संख्या म्हणजे काय आणि परिमेय संख्या या संख्या रेषांवर कसे दाखवतात हे आपण बघितलं. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला बघू. तुम्ही एवढा स्वाध्याय पूर्ण करा. मनाने कमीत कमी 4 ते 5 संख्या घेऊन त्या संख्या रेषेवर तुम्ही दाखवा. यानंतरचा भाग आपण नंतर बघू. ओके.